हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही खूप मजेत असाल. तर आपण सर्व सुंदरच आहोत. फक्त गरज काय असते माहिती आहे का? स्वतःला प्रेझेंटेबल ठेवण्याची, स्वतःला टापटीप ठेवण्याची. बऱ्याच वेळा कामाच्या ओघांमध्ये आपण हे सगळ्या गोष्टी कमी करतो किंवा लेस प्रायोरिटी देतो, पण असं करून चालत नाही. तर जेव्हा आपण असं सुंदरतेकडेच्या गोष्टी करत असतो, तेव्हा काही हायजीनच्या गोष्टी पण येतात, पर्सनल हायजीनच्या गोष्टी, की ज्याची काळजी आपल्याला घेणं फार महत्त्वाचं असतं. मग ही हायजीनची काळजी घेताना आपण ज्या वस्तू वापरतोय, त्या वस्तू जिथे ठेवतो त्या जागासुद्धा क्लीन करणं हे फार महत्त्वाचं असतं. तेच आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अगदी छोट्या गोष्टींची स्वच्छता आहे, पण ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर त्या गोष्टी कोणत्या आहेत ते पुढे बघूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता छान सुंदर केस कोणाला आवडत नाही? सगळ्यांनाच आवडतात, बरोबर? मस्तपैकी मोकळे केस सोडायचे, बांधायचे, किंवा अजून काही त्याची वेगवेगळ्या प्रकारची स्टायलिंग आपण करतो, आवडतात, बरोबर? केस कसे पाहिजे? आपले हेल्दी पाहिजे. मग हेल्दी जर केस आपल्याला पाहिजे असतील तर आपण आपल्या पोटातून जे खातो ते फार महत्त्वाचं असतं, की आपण काय खातो ते आपल्याला वरती दिसतं, म्हणजे स्किनवर दिसतं, बरोबर? तसंच ते केसांवर पण दिसतं. जसं आपण काय खातो हे महत्त्वाचं असतं, त्याचप्रमाणे आपण काय वापरतोय हे सुद्धा महत्त्वाचं, आणि जे वापरतोय ते कसं ठेवतोय, कुठे ठेवतोय हेही तितकंच महत्त्वाचं असतं. आता केस विंचरायला आपण वापरतो तो कंगवा. कंगवा मग तो प्लास्टिकचा असेल, वुडन कोंब असेल किंवा अजून कोणता असेल. पण जेव्हा आपण तो केसांमध्ये केस विंचरतो त्याच्याने, तेव्हा केसांमधली जी धूळ असेल किंवा बऱ्याच वेळा आपल्या केसांमध्ये तेल असतं, मग तो कंगवा तेलकट होतो आणि आपण मग तसाच ठेवतो. मग धूळ येते घरामध्ये, कितीही नाही म्हटलं तरी धूळ असतेच. तर ती धूळ त्या कंगव्यावर बसते आणि मग तो कंगवा असा धुळीचा होतो, कारण त्यामध्ये काळपट होतो तो, कारण ती धूळ अटकत असते. आणि मग तोच जर कंगवा आपण आपल्या परत केसांना लावला तर आपले केस अजून घाण होतात आणि मग ते गळायला कारणीभूत ठरतात. मग काय करायचं? जो तो कंगवा असतो ना, दर 2 दिवसांनी किंवा आठवड्यातून 2दा मस्तपैकी थोडंसं कोमट पाणी करायचं, त्यामध्ये थोडासा शॅम्पू टाकायचा आणि मस्तपैकी त्यामध्ये धुवून काढायचा. अगदीच नाही तसा निघत असेल, खूपच घाण असेल, तर आपला जो टूथब्रश असतो, जो तुम्ही वापरत नाहीये, जुना आहे, तर त्याने सुद्धा स्वच्छ करता येतो कंगवा. म्हणजे त्याच्यातली सगळी धूळ निघून जाते. जी काही घाण चिटकलेली असेल ती निघून जाते आणि पुन्हा एकदा त्या सोपच्या पाण्याने किंवा शॅम्पूच्या पाण्याने जर आपण धुतला आणि नंतर साध्या पाण्याने धुवून घ्यायचा, म्हणजे मग तो स्वच्छ होतो. कंगवा जसा आपण स्वच्छ करतो त्याचप्रमाणे तेवढंच महत्त्वाचं असतं, जो ज्याच्यामध्ये आपण कंगवा ठेवतो तो स्टँड स्वच्छ करणं फार महत्त्वाचं असतं. आपण कंगवा त्यामध्ये ठेवतो. आपला जर कंगवा धुळीमुळे जर खराब होत असेल, तर साहजिक आहे की ज्या स्टँडमध्ये आपण कंगवा ठेवतो तो स्टँड सुद्धा खराब होतो. त्याच्यामध्ये पण धूळ जाते. तो पण तेलकट होतोच. कारण कंगवा तेलकट असल्यावर काही ना कितीतरी अंश तो स्टँडला पण तेलकट करतोच. आणि असे आपल्या घरात जितके मेंबर असतील तेवढ्या सगळ्यांचे जर आपण कंगवे त्यामध्ये ठेवत असू, तर तो लवकर खराब होतो. म्हणून मग तो स्टँड सुद्धा नियमितपणे क्लीन करणं फार महत्त्वाचं असतं. दुसरा महत्त्वाचा पॉइंट केसांच्या बाबतीतचा म्हणजे आपण केसांना वेगवेगळ्या प्रकारचे क्लचर्स लावतो, बो लावतो. अ, तेच मग म्हटलं जसं आधीच्या पॉइंटमध्ये, की तेलकट केस असतात, कधी आपले ओले केस असतात, तर कधी धुळीचे केस म्हणजे असतातच. घाण ही कुठून ना कुठून तरी केसांवर येतेच. म्हणून मग ती त्या जे पण आपण हेअर ॲक्सेसरीज वापरत असतो, क्लिप असतील, क्लचर्स असतील किंवा बो असतील, ते पण खराब होतातच. पण म्हणजे हे क्लीन करणं आपल्याकडून कधी-कधी राहून जातं. कारण काढलं रबर, ठेवलं, दुसरं घेतलं, तिसरं लावलं. मग काय करायचं? माईल्ड सोपचं पाणी करायचं. त्यामध्ये जे आपले काही क्लचर्स असतील किंवा मग आपले बो असतील, ते थोडेसे वॉश करायचे आणि मस्तपैकी उन्हात वाळवून घ्यायचे, सुकवून घ्यायचे. म्हणजे मग तेही स्वच्छ होतात. नाहीतर मग ना त्या बोचा, क्लचरचा असा तेलकट असा वेगळाच असा वास यायला लागतो आणि परिणाम त्याचा आपल्या केसांवरच होणार आहे. म्हणून मग केस गळतीचं प्रमाण पण वाढू शकतं. म्हणून मग जे काही क्लचर्स असतात, बो असतात, ते सुद्धा स्वच्छ ठेवणं तेवढंच महत्त्वाचं असतं. इव्हन लहान मुलं सुद्धा छोट्या-छोट्या क्लिप्स लावतात. त्या पण अगदी धुता येणं शक्य नसेल तर पुसल्या गेल्या पाहिजेत त्या, कारण काही फॅन्सी डिझायनर्स असतात त्या आपण ओल्या करू शकत नाही. म्हणून मग ते थोड्याशा हलक्या-हलक्या हाताने पुसून घ्यायच्या किंवा अगदी थोडा वेळ एक 5-10 मिनिटं उन्हात थोड्याशा सुकवायला ठेवून द्यायच्या. म्हणजे मग त्या क्लीन होतात. हे अगदी छोटे पॉइंट असतात, पण हायजीनच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असतात. जे स्वच्छतेकडे आपण स्वच्छ शरीर आपलं स्वच्छ ठेवतो, सगळं व्यवस्थित छान कपडे स्वच्छ घालतो. पण या छोट्या-छोट्या गोष्टी असतात, ज्या तर आपण स्वच्छ नाही ठेवल्या तर त्याचा परिणाम अल्टिमेटली आपल्यावरच होणार आहे.
पुढचा महत्त्वाचा पॉइंट म्हणजे ब्रश, म्हणजे टूथब्रश आणि टूथब्रश ज्याच्यामध्ये ठेवतो तो स्टँड. आता आपण ब्रश करतो, कालांतराने तो ब्रश असा त्याचे जे ब्रिसल्स असतात ते मोठे होतात, तरी सुद्धा आपण ते वापरत असतो. म्हणून मग जेव्हा आपल्याला वाटतंय की एक तर चांगल्या क्वालिटीचा ब्रश नेहमी दातांसाठी वापरायचा, कारण जर दातांचं दुखणं सुरू झालं तर ते फार वेदनादायक तर असतंच, त्याचप्रमाणे ते महाग सुद्धा असतं. ते अजिबात परवडतच नाही, म्हणजे कोणत्याच दृष्टीने दातांचं दुखणं परवडत नाही. म्हणून मग ब्रश करण्यासाठी चांगली पेस्ट, त्याचप्रमाणे चांगला क्वालिटीचा ब्रश, असा ब्रश की जो तुमच्या दातांवर जास्त हार्ड नसेल असा ब्रश यूज करायचा आहे. आणि 6-1 महिन्याने किंवा 5-4 महिन्याने जेव्हा तुम्हाला कधी वाटेल की तुमचा ब्रशचे ब्रिसल्स असे फाकलेले आहेत, असे बसलेले आहेत, कमी झालेले आहेत, तेव्हा तो ब्रश तुम्ही चेंज करू शकतात. मग ते पर पर्सन डिपेंड असतं की त्याचा ब्रश तो कधी खराब होईल. आणि ज्यामध्ये आपण ब्रश ठेवतो तो स्टँड पण क्लीन करणं महत्त्वाचं असतं, कारण आपण ओला ब्रश त्यामध्ये ठेवतोय, त्यामध्ये पाणी पडतंय. जरी ते पाणी खाली नितरून जात असेल तरी सुद्धा ते पाणी असतं त्यामध्ये. पाणी असलं म्हणजे त्यामध्ये धूळ जर पडली तर काळपट पडणार आहे ते, किंवा मग तो चिकटपणा होणार आहे. म्हणून मग ब्रश ठेवायचा जो स्टँड असतो तो आठवड्यातून एकदा का होईना पण क्लीन केलाच गेला पाहिजे. नाहीतर मग तो खराब होतो आणि त्याच्यामध्ये आपण ब्रश ठेवणार आहे, तो ब्रश आपण यूज करणार आहे, तर अल्टिमेटली ते आपल्या हायजीनवरच येणार आहे, आपल्या हेल्थवरच येणार आहे. म्हणून मग ज्यामध्ये ब्रश ठेवतो तो स्टँड सुद्धा क्लीन करणं फार महत्त्वाचं असतं. आणि पाण्याचा वापर घरामध्ये जिथे जिथे असेल, जे जे ठिकाणी पाणी वापरलं जातं ती जागा अतिशय स्वच्छ करणं महत्त्वाचं असतं, कारण पाणी पडत असतं तर चिकटपणा तिथला होत असतो. सॉरी, माझा मुलगा मागे खोकत आहे, त्याचा आवाज आला असेल तुम्हाला. नेक्स्ट पॉइंट, आपण हात धुण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे लिक्विड सोप्स वापरत असतो आणि त्या ज्या बॉटल्स असतात त्या आपण बेसिनच्या जवळ ठेवत असतो, म्हणजे इझिली ॲक्सेसिबल होतात आपल्याला आणि आपण हँडवॉश करत असतो. तर ती जी बॉटल असते, तिची जी कॅप असेल किंवा तिचं बॉटम असेल, ती म्हणजे ओव्हरऑलच ती जी बॉटल असते ती पण क्लीन करणं हे महत्त्वाचं असतं. म्हणजे पंपची जी बॉटल असते ज्याच्यातून आपण हँडवॉश घेतो, ती पूर्ण बॉटल स्वच्छ करणं फार महत्त्वाचं असतं. हलक्या हाताने घासून घ्यायची असते, ती स्वच्छ होऊन जाते आणि ती पण चिकट होते, पाण्याच्या संपर्कात येत असते ती, त्यामुळे तिचा बेस चिकट होत असतो किंवा प्रत्येकाचे त्याला हात लागत असतात, त्यामुळे एक हायजीनच्या दृष्टीने पण ती स्वच्छ असणं खूप गरजेचं असतं. वेळोवेळी काय ती अगदी हार्डली त्याला 1 किंवा 2च मिनिट लागतात पूर्णपणे स्वच्छ करायची. नंतर ते जी त्याच्या वरची कॅप असते तिथे पण बऱ्याच वेळा काळं होतं, तर ती पण बाजू पटकन स्वच्छ करून घ्यायची. नंतरचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे टॉवेल. आपण अंघोळीला टॉवेल वापरतो, तोंड पुसायला समजा नॅपकिन वापरत असतो, टॉवेल वापरतो, तर ते अंग पुसल्यानंतर ओले होतात. तर अंघोळ झाल्यानंतर ते टॉवेल बेडवर किंवा किंवा दरवाजावर न टाकता व्यवस्थित ते उन्हामध्ये वाळत टाकायचे आहेत, सन ड्राय होऊ द्यायचे. शक्य असेल तर रोज धुतला तरी चालतो किंवा 1 दिवसाआड तुम्ही तो टॉवेल धुवायलाच टाकायचा. आणि ओला टॉवेल कधी असा कोंबून ठेवू नका, कारण त्याच्यामध्ये मग काळपटपणा येतो आणि तो आपल्या स्किनला परत त्रास देतो. म्हणून मग व्यवस्थित आपले टॉवेल हे स्वच्छ असले पाहिजे, उन्हामध्ये सुकवलेले पाहिजे आणि मग ते वापरायचे. आणि एक टॉवेल वापरल्यावर तो तसाच आठवडाभर वापरायचा नाही, तो मध्ये मध्ये धुतला गेला पण पाहिजे. स्वच्छ धुवायचा, वाळवायचा आणि मग वापरायचा. हवं तर तुमच्याकडे 2 किंवा 3 टॉवेलचे सेट तुम्ही एक्स्ट्राचे ठेवा आणि मग ते वापरा, कारण तो आपण आपल्या त्वचेवर वापरणार आहोत. म्हणून मग आणि कितीही घर तुम्ही पॅक ठेवा, किती पण क्लीन ठेवा, पण धूळ ही अशी गोष्ट आहे की ती येतेच येते आणि ती प्रत्येक गोष्टीवर बसते. त्यामुळे मग स्वच्छता जास्तीत जास्त ठेवणं हे आपलं काम आहे. नंतरचा पॉईंट म्हणजे आपण सर्वजणी मेकअप करतो रोज, काही ना काहीतरी, समजा नाही मेकअप तर पावडर तरी लावतो, काजळ लावतो, लिपस्टिक असेल तर ती लावतो. मग ज्यामध्ये आपण हे मेकअप म्हणजे आपलं मेकअप किट असतं, जी किंवा आपली मेकअपचं पाऊच असतं, ज्यामध्ये आपण आपल्या वस्तू ठेवतो, तर ते पाऊच सुद्धा क्लीन करणं फार गरजेचं असतं. जर तुम्ही बघाल तर त्याच्या बॉटमला बऱ्याच वेळा धूळ साचलेली असते. धूळ म्हणण्यापेक्षा असं कधी कधी आपल्याकडून थोडंसं कॉम्पॅक्ट सांडतं किंवा मग काहीतरी पटकन हात लागून जातं, ओले हात लागतात, क्रीमचा हात असतो आपला, तो हात लागतो आणि मग अल्टिमेटली ते पाऊच पण खराब व्हायला लागतात आणि आपण मग त्याच्यामध्ये आपले मेकअप स्पॉन्ज असतील ते ठेवतो, कॉम्पॅक्ट ठेवतो, मग त्याच हाताने आपण उचलत असतो. जे आपले मेकअप पाऊच असतात ते सुद्धा धुतले गेले पाहिजे.
ते काही रोज क्लीन करायची गोष्ट नाही आहे, पण महिन्यातून एकदा, 2 महिन्यातून एकदा तरी ते स्वच्छ झालेच पाहिजे. आणि काय करायचं, जेव्हा आपण मेकअप प्रॉडक्ट्स ठेवतो ना, खाली एक टिश्यू पेपर ठेवायचा आणि त्याच्यावर ठेवायचे. म्हणजे मग कसं होईल, की झाला टिश्यू पेपरवर जे काही असेल ते पडेल टिश्यू पेपरवर आणि पटकन टिश्यू पेपर काढून टाकायचा. म्हणजे मग डायरेक्ट आपला पाऊच पण खराब होत नाही. टिश्यू पेपर हा आपल्याला चेंज करता येतो. तर हे काही स्वच्छतेचे पॉइंट होते, जे आपल्या हायजीनच्या दृष्टीने फार महत्त्वाचे. ते पॉइंट अगदी छोटे-छोटे आहेत. आणि जे व्हिडिओमध्ये गोष्टी सांगितलेल्या आहेत स्वच्छतेच्या, त्या अगदी म्हणजे ते स्वच्छ जर करायला आपण घेतल्या तर अगदी 2-2, 3-3च मिनिट लागणार आहेत. पण त्या फार महत्त्वाच्या आहेत स्वच्छ ठेवणं. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करत जा. तुमच्या कॉमेंट्स ऐकून खूप मनाला छान वाटतं, की आपण जे करतोय ते आवडतंय. आणि इव्हन तुम्ही सजेशन्स असतील तर ते पण तुम्ही देऊ शकतात किंवा अजून काही तुम्हाला व्हिडिओमध्ये पॉइंट ॲड करायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. चला तर मग पुन्हा